नमस्कार. इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विज्ञान एक विषयाच्या आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये जे मुद्दे पाहिले होते, आम्ल व आम्लारींची संहती, आणि त्यानंतर आपला जो मुद्दा सुरू होता त्याचं नाव आहे द्रावणाचा सामू, म्हणजेच pH व्हॅल्यू ऑफ सोल्युशन असं त्याला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, pH ही म्हणजे एखादी किंमत असते त्यात दिलेल्या द्रावणाची, आणि ही जी किंमत असते ती असते 0 पासून तर 14 पर्यंत. म्हणजे कोणतंही द्रावण जे असेल तर त्याची pH किंमत ही 0 पासून तर 14 पर्यंत असणार आहे. मग 7 व्हॅल्यू असणारा जो द्रावण असतो तो उदासीन असतो. म्हणजे ज्याची pH व्हॅल्यू 7 आली, pH किंमत 7 आली, ज्याचा सामू 7 आला, आपल्याला असं म्हणता येईल की तो उदासीन आहे. ते जे द्रावण आहे ते उदासीन आहे, म्हणजे ते आम्ल सुद्धा नाही आणि आम्लारी सुद्धा नाही, ते उदासीन आहे. उदाहरणार्थ शुद्ध पाणी जे असतं, शुद्ध पाणी त्याचा जो pH असतो तो 7 असतो, म्हणजे ते उदासीन असतं, आम्ल सुद्धा नसतं आणि आम्लारी सुद्धा नसतं, म्हणजे ऍसिड पण नसतं आणि बेस पण नसतं. तर 7 पासून जर शून्याकडे गेले, म्हणजे 6, 5, 4, 3, 2, 1, 0, तर या बाजूला हे सर्व आम्ल असतात. 7 पेक्षा कमी असणारे सर्व आम्ल असतात, आणि 7 पेक्षा जास्त किंमत जर pH ची असेल, म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, तर इकडे हे सर्व आम्लारी असतात. जसं आपण 7 पासून पुढे जाऊ तर आम्लारीची जी शक्ती असते ती वाढत जाते. म्हणजे शेवटी 14 किंमत असणारे जे असतात हे तीव्र आम्लारी असतील, त्यांची शक्ती वाढत वाढत जाणार जसं आपण 7 पासून 14 कडे जाणार. आणि या बाजूला सुद्धा जसं आपण 0 कडे जाणार तसं त्या आम्लाची शक्ती, तीव्रता सुद्धा वाढत जाते. आणि म्हणूनच ज्या आम्लाची pH व्हॅल्यू 7 असेल, pH किंमत सामू 0 असेल, तो तीव्र आम्ल असेल. म्हणजेच दिलेल्या द्रावणांचा जो pH असेल तो कसा असेल, 0 ते 14 पर्यंत. 7च्या पुढे 14 पर्यंत जे असतील ते आम्लारी असतील, आणि 7च्या कमी 0 पर्यंत जे असतील ते आम्ल असतील. आम्ल धर्मता ही 0 कडे वाढत जाते आणि आम्लारी धर्मता ही 14 कडे वाढत जाते. तर काही पदार्थांच्या द्रावणांचा या ठिकाणी तक्त्यामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की त्या पदार्थांच्या द्रावणांचा सामू किती आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की कोणते पदार्थ आम्ल आहेत आणि कोणते पदार्थ आम्लारी आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये हा जो तक्ता दिलेला आहे, या तक्त्यामध्ये काही द्रावणांची नावं दिलेली, उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ऍसिड, जठर रस, लिंबू रस, व्हिनेगर, टोमॅटो रस, काळी कॉफी म्हणजे ब्लॅक टी, आम्ल पाऊस, ऍसिड रेन, त्याच्यानंतर मूत्र, पाऊस आणि दूध. पाऊस म्हणजे पावसाचं पाणी, शुद्ध पाणी, साखरेचं द्रावण, रक्त, खाण्याचा सोडा, त्याचं द्रावण, टूथपेस्ट, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, चुन्याची निवडी, आणि 1 मोलर सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण. तर तुमच्या समोर ह्या ज्या किमती दिल्या आहेत, ह्या किमती म्हणजेच त्या द्रावणाचा सामू, म्हणजेच pH ची किंमत. जसं या ठिकाणी दिलेले 1 मोलर हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याची किंमत आहे 0, म्हणजे हे तीव्र आम्ल आहे, कारण त्याची pH ची किंमत 0 आहे, त्याचा सामू 0 आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर शुद्ध पाणी आणि साखरेचं द्रावण, त्याची जी pH किंमत आहे ती 7 आहे, आणि म्हणून हे जे आहेत हे कसे आहेत, उदासीन आहेत. आणि पाऊस आणि दूध, त्याची pH ची किंमत 6.5 आहे, म्हणजे 7च्या जवळच आहे, आणि म्हणून हे सौम्य आम्ल आहे. आणि मग जसं आपण इकडे जाणार 0 कडे तसं हे तीव्र होत जाणार, आणि शेवटी हे सगळ्यात तीव्र आम्ल असणार. त्याच प्रकारे या ठिकाणी 7 पेक्षा जास्त सामू असणार आहे, जसं रक्त 7.4, नंतर खाण्याचा सोडा 8.5. या 14 कडे जर आपण गेले तर आम्लारींची तीव्रता ही वाढत वाढत जाणार, आणि म्हणून हे जे असणार 7च्या जवळचे सौम्य असणार, आणि पुढे मात्र तीव्रता वाढणार, आणि ज्याचा सामू 14 आहे तो सगळ्यात जास्त तीव्र आम्लारी असेल. उदाहरणार्थ इथं उदाहरण दिले 1 मोलर सोडियम हायड्रॉक्साईड, याचं जे द्रावण आहे त्याचं सामू 14 आहे, आणि म्हणून हा तीव्र आम्लारी आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्यात जास्त आहे. पाण्याच्या विचरणाने तयार होणाऱ्या H+ आयनांची संहती 25 डिग्री सेल्सिअस या तापमानाला 1 × 10⁻⁷ मोल प्रति लिटर
इतकी असते. याच तापमानाला 1 मोलर हायड्रोक्लोरिक या द्रावणात H+ आण्यांची संहती 1 × 10⁻⁴ मोल प्रति लिटर असते. तर 1 मोलर सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात H+ आयनांची संहती जी असते ती 1 × 10⁻⁴ मोल प्रति लिटर असते. यावरून असं लक्षात येतं की सर्वसामान्य जलीय द्रावणांमध्ये H+ आयनांच्या संहतीची व्याप्ती ही 10⁻⁴ ते 10⁻⁴ मोल प्रति लिटर अशी खूप मोठी असते. रासायनिक व जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये अतिशय उपयोगी असे H+ आयनांच्या संहतीचे एक सोयीस्कर असे नवे माप हे डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने इसवी सन 1909 मध्ये सुरू केले. आणि हे माप म्हणजे तर त्याला सामू मापन श्रेणी म्हणजेच pH स्केल पॉवर ऑफ हायड्रोजन ही होय. ही मापन श्रेणी 0 ते 14 अशी असते. या मापन श्रेणीनुसार पाण्याचा सामू 7 असतो. म्हणजेच शुद्ध पाण्यात हायड्रोजनची मोलॅरिटी ही 1 × 10⁻⁷ मोल प्रति लिटर असते. सामू 7 हा उदासीन द्रावण दर्शवतो. म्हणजे ज्या द्रावणाचा सामू 7 असेल तो द्रावण उदासीन असेल. हा सामू मापन श्रेणीचा मध्यबिंदू आहे. आम्लधर्मी जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा कमी असतो, तर आम्लारीधर्मी जलीय द्रावणाचा सामू हा 7 पेक्षा जास्त असतो. पुढचा जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे वैश्विक दर्शक. त्याला युनिव्हर्सल इंडिकेटर असं म्हणतात. आणि याचा वापर दिलेल्या द्रावणांचा pH म्हणजे सामू किती आहे हे शोधण्यासाठी केला जातो. या ठिकाणी काही नैसर्गिक आणि संश्लिष्ट दर्शकं दिलेली आहेत. तर त्यावरून आम्लधर्मी व आम्लारीधर्मी द्रावणांमध्ये त्यांचा कोणता रंग असतो हे आपल्याला ओळखायचं आहे. उदाहरणार्थ इथं लिटमस, हळद, जांभूळ, मिथिल ऑरेंज आणि फिनॉल्फथेलिन असे काही दर्शकं दिलेली. त्यापैकी काही नैसर्गिक आहे आणि काही संश्लिष्ट आहेत. तर उदाहरणार्थ लिटमस पेपर आपल्याला माहिती आहे. लिटमस आम्लामध्ये हा तांबडा असतो आणि आम्लारीमध्ये निळा असतो. त्यानंतर हळदचा जो रंग असतो तो आम्लामध्ये म्हणजे ॲसिडमध्ये पिवळा असतो, तर आम्लारी म्हणजे बेसमध्ये तो तांबडा असतो. त्यानंतर जांभूळचा वापर दर्शक म्हणून करता येणार नाही, कारण त्याच्या रंगामध्ये कोणताही बदल होत नाही. त्यानंतर मिथिल ऑरेंज हे एक संश्लिष्ट दर्शक आहे. मिथिल ऑरेंज जे असतं ते ॲसिडमध्ये म्हणजे आम्लामध्ये त्याचा रंग गुलाबी तांबडा होतो, तर आम्लारी धर्मी द्रावणामध्ये त्याचा रंग हा पिवळा होतो. त्याच्यानंतर आहे फिनॉल्फथेलिन आम्लधर्मी द्रावणांमध्ये रंगही नसतो आणि आम्लारी धर्मी द्रावणांमध्ये त्याचा रंग हा गुलाबी असतो. त्यावरून लक्षात येतं की दिलेलं द्रावण आम्ल धर्मी आहे का आम्लारी धर्मी आहे. आपण मागील इयत्तेत शिकले की काही नैसर्गिक तसेच संश्लिष्ट रंगद्रव्ये आम्लधर्मी आम्लारी धर्मी द्रावणांमध्ये 2 भिन्न रंग दाखवतात व अशा रंगद्रव्यांचा आम्ल व आम्लारी दर्शक म्हणून उपयोग केला जातो. जसं लिटमस पेपरचा आपण वापर करतो. सामू मापन प्रणालीमध्ये आम्ल व आम्लारींच्या तीव्रतेप्रमाणे त्यांच्या द्रावणांचा सामू 0 ते 14 असा बदलतो. सामूमधील हे बदल दर्शवण्यासाठी वैश्विक दर्शक वापरत असतात. वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक हे वेगवेगळे रंग दाखवतो. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेले त्या द्रावणांमध्ये कोणता रंग येणार आणि तो रंग कोणत्या अंकाशी संबंधित आहे त्याच्यावरून त्याचा सामू ठरतो. उदाहरणार्थ वैश्विक दर्शक टाकल्यानंतर एखाद्या द्रावणामध्ये हिरवा रंग जर प्राप्त आला तर आपल्या लक्षात येईल की त्याचा सामू जो आहे तो 7 असेल आणि दिलेलं द्रावण हे उदासीन असेल. जर समजा दिलेल्या द्रावणात वैश्विक दर्शकाचा रंग लाल आला, गर्द लाल, तर आपल्या लक्षात येईल की त्याचा जो सामू आहे तो 1 आहे आणि ते आम्ल आहे. आणि जर समजा त्यामध्ये आपल्याला निळा, जांभळा असा रंग जर आला तर आपल्या लक्षात येतं की दिलेलं द्रावण हे आम्लारी आहे आणि त्याचा सामू त्या रंगावरून आपल्याला ठरवता येतो की 10 आहे, 11 आहे, 12 आहे का 13 आहे. तर अशा प्रकारे ह्या रंगांशी संबंधित अंक त्या दिलेल्या द्रावणांचा सामू दर्शवतो. मग वैश्विक दर्शक कसं बनवतात, हे जे युनिव्हर्सल इंडिकेटर आहे हे कसं बनवतात, तर अनेक संश्लिष्ट दर्शकं एकत्र केल्यात विशिष्ट प्रमाणामध्ये, त्यांचं मिश्रण केलं जातं आणि त्यापासून हे वैश्विक दर्शक बनवले जाते. वैश्विक दर्शकाचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी दर्शक पट्टिकेचा वापर करून दिलेल्या द्रावणाचा सामू हा ठरवता येतो.
सामू मोजण्याची सर्वात अचूक पद्धत म्हणजे सामू मापक होय, त्याला pH मीटर असं म्हटलं जातं आणि हे विद्युत साधन आहे। या पद्धतीमध्ये द्रावणामध्ये विद्युत अग्र बुडवून त्याचा सामू मोजला जातो। या ठिकाणी हे pH मीटर दिलेले आहे आणि या pH मीटरला डिजिटल एक उपकरण दिलेलं असतं आणि या ठिकाणी या स्क्रीनवर आपल्याला त्या द्रावणाची pH व्हॅल्यू कळते, म्हणजे सामू कळतो 0 ते 14 पर्यंत। यामध्ये हे जे असतात हे विद्युत अग्र असतात, हे याच्यात डुबवले जातात आणि त्याच्या सहाय्याने या मशीनच्या सहाय्याने त्याचा सामू आपल्याला कळतो, म्हणजे pH ची किंमत कळत असते।